ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहोत म्हणून एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांची कदर करण्याची क्षमता वाढवणे हेच विश्वासणाऱ्यांचे आत्मिक प्रौढत्व आहे. काय आम्हाला आत्मिक प्रौढत्व लाभलेले आहे? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, विश्वासणारा या नात्याने आम्ही देवाचे सामर्थ्य ओळखणे आवश्यक आहे. आमचे जीवन देवाच्या हाती आहे. सर्व सामर्थ्य देवाकडे आहे. हीच गोष्ट पौल इफिस येथील मंडळीला सांगत आहे. आजच्या अध्ययनात आपण पाहणार आहोत की देवाच्या सामर्थ्याची महानता पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आणि मंडळीसाठी ती कशी वापरली जाते हे समजून घेण्यासाठी पौल मंडळीला कसे मार्गदर्शन करतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिसकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि पहिल्या अध्यायाच्या 19 वचनांपर्यंत आम्ही विचार केलेला आहे. आजचं अध्ययन 20 वचनांपासून पुढच्या वचनांवर आम्ही करणार आहोत. मला वाटतं श्रोत्यानो की परमेश्वराने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या ठायी त्याचे सामर्थ्य ठेवलेले आहे. ते त्याच्या सेवेकरिता, त्याच्या गौरवाकरिता आहे आणि ते त्याच्या पराक्रमाच्या कृतीवरून आम्ही ओळखून घ्यायला हवे. हीच पौलाची प्रार्थना आहे. आपण दानिएलच्या पुस्तकातून वाचले की जे लोक आपल्या देवाला जाणतात ते बलवान होतील व कार्य करतील. आम्ही देवाच्या सन्निधीत जसे येतो त्याच्यासाठी आमचे अंतःकरण जसे वस्तीसाठी अधिक आणि अधिक खुले करून देतो, तसे त्याचे पावित्र्य व सामर्थ्य आमच्या ठायी वस्ती करू लागते. विश्वासणारे जेव्हा एखादी पराक्रमाची महान गोष्ट करतात तेव्हा ते ती स्वतःच्या सामर्थ्याने करीत नाहीत, तर त्यांच्या ठायी देवाचे परम सामर्थ्य जे असते त्याद्वारे ते कार्य करतात. परमेश्वराचं वचन जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय आणि 6 वचनात सांगते. जखऱ्याचे पुस्तक 4 अध्याय 6 वचन, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने सर्व काही सिद्धीत जाईल. आम्हा मानवापैकी कोणीही आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने देवासाठी महान कार्य करू शकत नाही, तर आमच्या ठायी महान पराक्रमाची कृती करणारा देवाचा सामर्थ्याचा आत्मा आहे. या आमच्या ठायी देवाने जे सामर्थ्य ठेवले आहे त्याचे अपार महत्त्व काय आहे हे आम्ही समजून घ्यावे अशी पौलाची प्रार्थना आहे. आम्हाला देवाने स्वेच्छा जरी दिली असली तरीही आम्ही त्याच्या सामर्थ्याचे वाहक व्हावे अशी देवाची इच्छा आहे व त्या सामर्थ्याचे महत्त्व आम्हाला समजता यावे अशी पौलाची प्रार्थना आहे. एका देशामध्ये धर्मसंजीवन आणणाऱ्या एका देवाच्या सेवकाविषयी मी असे वाचले आहे की त्याच्या ठायी परमेश्वराचे सामर्थ्य अशा प्रकारे होते की त्याच्या केवळ दृष्टीने लोकांना त्यांच्या पापांची जाणीव होत असे. त्याची नजर देवाच्या सामर्थ्याने अशी भेदक झालेली होती की त्याने एखाद्या तारण न पावलेल्या व्यक्तीकडे काही वेळ रोखून पाहताच ती व्यक्ती अत्यंत अस्वस्थ होत असे. तिला तिच्या पापांची फार टोचणी लागत असे व शेवटी पश्चातापी अंतकरणाने ती ख्रिस्ताचा स्वीकार करीत असे. श्रोत्यानो, ही काही संमोहन विद्या नाही. संमोहन विद्येचा इतका चांगला व्यक्तीचे संपूर्ण जीवन प्रकाशित होईल असा परिणाम होत नाही. हे तर त्या देवाच्या सेवकाच्या ठायी असलेले देवाचे सामर्थ्य होते. हे सामर्थ्य देवाने आपल्या अनेक सेवकांच्याद्वारे त्यांनी जगात आणलेल्या संजीवनाद्वारे प्रकट केले. तुम्ही फक्त तारण व सार्वकालिक जीवन एवढ्याच आशीर्वादावर समाधानी आहात काय? हे तर सर्वात मोठे आशीर्वाद आहेत, यात वाद नाही. परंतु देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या ठायी असलेल्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ओळखावे. विल्यम केरी, ज्यांनी उत्तर भारतात देवाची मोठी सेवा केली, त्यांनी असे म्हटले की देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा, देवासाठी महान गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. देवासाठी महान गोष्टी करता याव्यात म्हणून देवाने आम्हाला त्याचे सामर्थ्य दिले आहे.
प्रश्न हा आहे की आम्ही त्या सामर्थ्याचे महत्त्व ओळखू इच्छितो किंवा नाही. पौलाचे प्रार्थना जीवन अतिशय समृद्ध होते. त्याने इफिसकरांसाठी जी प्रार्थना केली तिचा आपण अभ्यास करीत आहोत. पौलाने या आध्यात्मिकरित्या प्रौढ असलेल्या मंडळीकरिता परमेश्वराचे ज्ञान व प्रगटीकरण यांचा आत्मा मागितला. आम्ही मानव स्वतःच्या मानवी बुद्धीने परमेश्वराला ओळखू शकत नाही, व त्याच्या ओळखी संबंधीचे ज्ञान आमच्या बुद्धी सामर्थ्यापलीकडचे आहे. त्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे. आणि पौलाने त्याच आत्म्याच्या दानासाठी प्रार्थना केली. त्यानंतर त्याने देवाच्या विश्वासणाऱ्यांच्या ठायी असलेल्या सामर्थ्याचे अपार महत्त्व इफिसकरांना समजावे अशी ही प्रार्थना केली. आता पुढे तो 20व्या वचनात काय म्हणतो पहा. 1 अध्याय 20वे वचन. इफिसकरासपत्र 1 अध्याय 20वे वचन. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले. देवाच्या सामर्थ्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले. ते सामर्थ्य खरोखर प्रचंड आहे. हे सामर्थ्य केवळ पुनरुत्थानाचे सामर्थ्य नाही, तर हे सामर्थ्य आहे ज्याच्याद्वारे ख्रिस्ताला देवाच्या उजवीकडे बसविण्यात आले आहे. हे सामर्थ्य स्वर्गारोहणाचे सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्राचे विश्वासूपणे शिक्षण देणाऱ्या आजच्या मंडळांमध्ये या गोष्टीवर जास्त भर देण्यात येत नाही. नाताळ व पुनरुत्थानाचा सण यावर आम्ही भर देतो, परंतु त्यानंतरच्या घटना आम्ही जवळपास विसरून जातो. तुम्ही कधी काही वेळ थांबून ख्रिस्ताला देवाच्या उजवीकडे बसविण्याच्या सामर्थ्याचा विचार केला आहे काय? तेच सामर्थ्य आहे. आज आम्हाला त्या सामर्थ्याची किंचित कल्पना येऊ लागली आहे. अण्वस्त्र किंवा अग्निबाण आपल्या जागेवरून उचलला जावा व त्याने अवकाशात उड्डाण करावे यासाठी सामर्थ्याची गरज असते. मानवाला चंद्रावर नेऊन परत आणण्यासाठी सामर्थ्य लागले. हे भौतिक विश्वातले सामर्थ्य आहे. ख्रिस्ताला ज्या सामर्थ्याने देवाच्या उजवीकडे आसनस्थ केले ते सामर्थ्य आज विश्वासणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. आणि पौलाची प्रार्थना ही आहे की देवाने विश्वासणाऱ्यांना त्यांच्या ठायी त्याने ठेवलेल्या सामर्थ्याचे अपार महत्त्व दाखवावे. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 10व्या वचनात तो म्हणतो, हे अशासाठी की तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाचे भागीपण ही मी त्याच्या मरणाला अनुरूप होऊन समजून घ्यावी. खरोखर ह्या सत्याचा ठेवा अत्यंत मौल्यवान आहे. माझ्या ठायी परमेश्वराने त्याचे महान सामर्थ्य ठेवलेले आहे. म्हणजे जर मी स्वतःला परमेश्वरासमोर पूर्णपणे समर्पित असेन, त्याच्या आज्ञेत राहीन, त्याच्यावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण मनाने प्रीती करेन व स्वतःला त्याच्यासाठी पूर्णपणे उपलब्ध करून देईन, तर प्रभू परमेश्वर माझ्या ठायी ते सामर्थ्य प्रकट करेल. किती सुंदर सत्य आहे हे! किती दिलासा देणारे हे सत्य आहे! मला माझ्यातल्या उणीवा ठाऊक आहेत, म्हणून देवासाठी काही करणे माझ्याने शक्य नाही. म्हणून देवाचे सामर्थ्य माझ्याद्वारे देवासाठी काही महान कार्य करण्यास सिद्ध आहे ही गोष्ट आम्हाला दिलासा देणारी आहे. फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय आणि 13व्या वचनात पौल म्हणतो, मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आज आपणापैकी कोणी स्वतःविषयी निराश होऊन म्हणत असेल, छे, माझ्यात काहीच विशेष गुण नाहीत, मी देवासाठी काही करू शकत नाही. पण देवाचे वचन आम्हाला तसे विचार न करण्याला उत्तेजन देते. आम्ही देवासाठी काही करावे अशी आमची पात्रता व लायकी नाही, परंतु आमच्या ठायी असलेले देवाचे सामर्थ्य आम्हाला देवासाठी काही करायला सहाय्य पुरवते. मला वाटतं पौलाने ही गोष्ट चांगली ओळखली होती, म्हणून तो एका पत्रात म्हणतो की त्याच्या अशक्तपणात देवाचे सामर्थ्य पूर्णत्वात जाते. होय श्रोत्यानो, परमेश्वराचे सामर्थ्य ओळखणे, त्याला आमच्या ठायी कार्य करण्यास वाव देणे आमच्यासाठी अगत्याचे आहे. एक साधे उदाहरण मी आपणाला देते. आपल्यापैकी कित्येक जण संतापी वृत्तीचे असतात व त्यामुळे अनेक अनर्थ ते स्वतःवर व स्वतःच्या प्रियजनांवर ओढून घेतात. परंतु एकदा नवीन जन्माचा अनुभव घेतल्यानंतर, पवित्र आत्म्याचा शिक्का मारलेले असे आम्ही झाल्यावर, त्या कठीण अशा वृत्तीवर आम्ही विजय मिळवू शकतो. ख्रिस्ताच्या चरणी आपला संताप सादर करून त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी प्रार्थना करणे व वेळोवेळी आमच्या सद्सद विवेकाचा आवाज ऐकून त्यानुसार त्या संतापावर विजय मिळवणे आम्हाला ख्रिस्ताद्वारे शक्य आहे. अशा अनेक गोष्टी आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांना अशक्य आहेत. पण पौलाचे अनुकरण करून आम्हीही म्हणू शकतो की मला सबळ करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. तेव्हा मी निराश न होता नम्र भावाने आपण स्वतःला जसे आहोत तसे समर्पित करूया. पौल देवाच्या ख्रिस्ताठायी असलेल्या, त्याच्या पुनरुत्थानाच्या ठायी असलेल्या सामर्थ्याविषयी काय म्हणतो
ते आपण वाचूया 21 ते 23 ह्या वचनांमध्ये. इफिस्करासपत्र पहिला अध्याय 21 ते 23 वचने. आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वाहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो, त्याने ती भरलेली आहे. पौलाने या अध्यायाची समाप्ती एका फार उंच पातळीवर केली आहे. मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे व ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. एक दिवस सर्व काही ख्रिस्ताच्या अधिपत्याखाली ठेवल्या जाईल. इब्री लोकास ज्याने पत्र लिहिले त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. इब्री लोकास पत्र 2 अध्याय 8व्या वचनात तो म्हणतो, तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेविले आहे. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे म्हणजे त्याच्या अधीन ठेविलेले नाही असे काही राहू दिले नाही, परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे आजपर्यंत आपल्या दृष्टीस पडले नाही खरे. सध्या त्याच्या अधीन असलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मंडळी. या ठिकाणी मंडळी म्हणजे खरी मंडळी किंवा खऱ्या विश्वासणाऱ्यांचा समूह असा अर्थ अभिप्रेत आहे. आजकाल असे अनेक संघटित समूह आहेत की जे स्वतःला मंडळी म्हणतात, परंतु ते प्रभू येशूची वाणी ऐकत नाहीत. या मंडळ्या अर्धांगवायू झाल्याप्रमाणे निष्क्रिय आहेत. देवाच्या लेकराला असहायपणे बिछाण्यावर पडलेले, जणू शरीर व मेंदू यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला अशा स्थितीत पाहणे सर्वात शोकजनक गोष्ट आहे. मी अनेक मंडळ्या अशा स्थितीत असलेल्या पाहिलेल्या आहेत. अनेक ख्रिस्ती लोक अशा स्थितीमध्ये आहेत. त्यांचे वागणे असे आहे की जणू त्यांचा येशू ख्रिस्ताशी म्हणजे मस्तकाशी संबंध तुटलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तर माझ्या आज्ञा पाळा. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे मी माझी करंगळी हलवू शकते, कारण माझे मस्तक तिच्यावर अधिकार गाजवते. आणि जेव्हा ख्रिस्ताची तुम्ही येथे पृथ्वीवर कार्य करावे अशी इच्छा आहे, तेव्हा तुम्ही ते करायला हवे. ते तुम्ही प्रीतिखातर करायला हवे, नाहीतर तुमचे त्याच्याशी नाते नाही असे सिद्ध होते. ही गोष्ट आज फार महत्वाची आहे.
येशू जवळी पाप क्षमा मिळे. पौलाने मंडळी व तिच्याबरोबरचे आमचे संबंध स्पष्ट केले आहेत. ते आपण करिंथकरास पहिले पत्र 12 12 व 13 या वचनातून वाचूया. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेन्य असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. श्रोत्यानो, आम्ही एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की ख्रिस्त मंडळीचे त्याच्या शरीराचे मस्तक आहे व आम्ही त्याच्या अधीन आहोत. आता आपण इफिस्करास पत्र ह्याच्या 2 अध्यायाकडे वळत आहोत. मंडळी मंदिर आहे अशी या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. या अध्यायाची सुरुवात आणि या छोट्याशा उभयान्वयी अव्ययाने होते. याचा अर्थ खरे तर असा की पहिल्या अध्यायात मांडलेला विचार या अध्यायात पुढे चालू राहतो. ख्रिस्ताला ज्या प्रचंड सामर्थ्याने मृतांमधून उठविण्यात आले त्या सामर्थ्याविषयी पॉल बोलत आहे. या अध्यायात आपण पाहणार आहोत की त्याच सामर्थ्याद्वारे आम्हाला देवाचे पुत्र व कन्या बनविण्यात आले आहे. कारण आम्ही आमच्या अपराधात व पापांमध्ये मरण पावलो होतो. आता आम्हाला ख्रिस्तामध्ये जिवंत करण्यात आले आहे. ही गोष्ट आमच्या जीवनात होण्याकरिता सामर्थ्याची गरज आहे. त्याला पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची गरज आहे. देवाच्या अनेक लेकरांना हे सामर्थ्य अनुभवण्याची इच्छा आहे. मानवाला काही सामर्थ्य देण्याबाबत परमेश्वर नाखुश आहे असे वाटते आणि त्याचे कारण आपण समजू शकतो. देवाने मानवाला अनेक शतके अणुशक्तीचे सामर्थ्य समजू दिले नाही. मग मानवाने अणुशक्तीचा शोध लावला आणि त्याने जगात पुष्कळ परिवर्तन आणले. त्या शक्तीने जगाला काय दिले? जगण्यासाठी एक सुंदर ठिकाण त्याला बनवले काय? नाही श्रोत्यानो, या अणुशक्तीने उलट जग एक भीतीदायक भयंकर असे स्थळ बनले आहे. कारण त्यामुळे जगाचा संहार करण्याचे सामर्थ्य मानवाला मिळाले. मानव आज एक धोकादायक प्राणी बनलेला आहे. एखादा देश या शक्तीचा वापर करणार नाही असे जर आपण समजत असाल तर आपण वास्तवतेकडे दुर्लक्ष करीत आहात. आम्ही शहामृगाप्रमाणे वागत आहोत. अशा काही व्यक्ती आहेत की त्यांना आवश्यक वाटले तर ते उद्या किंवा आज केव्हाही अणुशक्तीचा हवा तसा उपयोग करू शकतात. भौतिक सामर्थ्याच्या उपयोगाविषयी मानव अतिशय धोकादायक आहे. मला वाटतं मानवाला शक्ती देण्याविषयी परमेश्वर नाखुश आहे. तथापि या पत्रात देवाच्या सामर्थ्याचा उल्लेख आहे, तो वेगळ्या सामर्थ्याचा उल्लेख आहे. जो ख्रिस्ताकडे वळतो त्याच्या जीवनात परमेश्वर जे सामर्थ्य ओततो त्याविषयी या पत्रात लिहिलेले आहे. त्या सामर्थ्याद्वारे परमेश्वर त्या व्यक्तीला आत्मिक मृत्यूतून उठून आत्मिक जीवनात आणतो. हे सामर्थ्य मंडळीद्वारे प्रदर्शित होते. कारण या जगात मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. प्रभू येशू आपल्या मंडळीद्वारे स्वतःला व्यक्त करतो. मंडळी ही येशू ख्रिस्ताच्या एका ऐतिहासिक अर्पणावर बांधली गेली आहे. हे अर्पण पुन्हा परत होणार नाही. ते एकदाच होऊन गेले. इब्री लोकास पत्र 9 अध्याय 25 आणि 26 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. अशा प्रकारे मंडळी ख्रिस्ताच्या अर्पणाच्या पायावर उभारलेली आहे. मंडळीत विधी नाही. मंडळी एक कार्य करणारे अवयव आहे किंवा एक संघटना आहे ज्यामध्ये पवित्र आत्मा जिवंत दगडांमधून वावरतो. या ठिकाणी मला एक गोष्ट भर देऊन सांगू द्या की देवाने मंडळीला मंदिरातल्या विधीप्रमाणे विधी दिलेला नाही. काही लोकांना वाटतं की मंडळीची उपासना ईशस्तवनाने व्हायला हवी. मग प्रार्थना, भक्तिगीत गायन आणि मग पवित्र शास्त्रावर उपदेश अशी असायला हवी. मंडळीने या गोष्टी केल्या की उपासना झाली असे त्यांना वाटते. तरीही या गोष्टी त्यांच्याकरिता एक निरर्थक विधी आहे. मग कोणी म्हणेल, मग आम्ही तसे करायला नको काय? मला या ठिकाणी असे म्हणायचे आहे की या सर्व गोष्टी अर्थ लक्षात न आणता नुसत्या ओठांनी करणे अनेक लोकांसाठी एक निरर्थक विधी बनला आहे. या गोष्टींना अर्थ असायला हवा. श्रोत्यानो, आम्हाला आमच्या उपासनेमध्ये आत्म्याने आणि खरेपणाने सम्मिलित व्हायला हवे. मंडळीच्या युगातील एक महत्त्वाचे सत्य हे आहे की देव विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या अंतःकरणात वस्ती करतो. हे समजण्यासाठी आपण पवित्र शास्त्रातील काही वचने लक्षात घेऊया. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 19 आणि 20 वचने. तुमचे शरीर
तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे हे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. तसेच प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 24 आणि 25 वचने सांगतात, ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे म्हणून तो हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्यांच्या हातांनी त्याची सेवा घडावी असे नाही, तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांस देतो. अगदी साध्या शब्दात सांगायचे झाले तर तुमचे अंतःकरण परमेश्वराचे मंदिर आहे. ते पवित्र आत्म्याचे वसतिस्थान आहे. जेव्हा शल्मोनाने मंदिराचे समर्पण केले तेव्हा त्याने काय प्रार्थना केली हे आपल्या लक्षात आलेच असेल. राजाचे पहिले पुस्तक 8 अध्याय 27 वचन, देव या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होणे शक्य नाही. तर हे मंदिर मी बांधले आहे, यात तू कसा व्हावा? इस्रायलाच्या प्रत्येक शिकलेल्या व्यक्तीला माहीत होते की परमेश्वर मंदिरात राहत नाही. हातांनी बनवलेली छोटीशी इमारत परमेश्वराला सामावू शकत नाही. श्रोत्यानो, देवाने ह्या लोकांना सांगितले होते की मंदिर ही एक अशी जागा असेल की तो त्यांना त्या ठिकाणी भेटेल. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवाला त्यांनी भेटण्याची जागा म्हणजे मंदिर होती. म्हणून ते मंदिरात अर्पणे घेऊन विधी पार पाडण्यासाठी येत असत. आज मंडळीमध्ये यापैकी एकही गोष्ट नाही. जुन्या करारातील मंदिर व नवीन करारातील मंडळी यांच्यामधील आणखी एक तीव्र विरोध म्हणजे विदेशी लोकांचे किंवा यहुदीतर लोकांचे स्थान. आपल्याला ठाऊकच असेल की जुन्या कराराच्या काळात यहुदीतरांना धर्मांतरित यहुदी म्हणून मंदिराच्या अंगणात येण्याची परवानगी होती. मंदिराच्या अंगणाच्या पुढील भागात येण्याची त्यांना परवानगी नव्हती. यहुदीतरांचे अंगण मंदिराच्या डावीकडे असे. ते मंदिराच्या मुख्य स्थानापासून फार दूर असे. यहुदीतरांना त्याच्या जवळ जाण्याची परवानगी नव्हती. इफिस्करास पत्र 2 अध्याय 13 वचनात पौल म्हणतो, परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आला आहात. आपल्या लक्षात आले ना श्रोत्यानो, की जे तुम्ही व मी दूर होतो ते आम्हाला देवाच्या पवित्र स्थानाच्या पुष्कळ जवळ आणण्यात आले आहे. खरे तर आम्ही ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानी बसलेलो आहोत. तुम्ही या गोष्टीत आणखी काही भर घालू शकत नाही. ही झाली या दुसऱ्या अध्यायाची पार्श्वभूमी. या अध्यायाच्या मध्यवर्ती कल्पनेचे 3 महत्वाचे विभाग आपण आता पाहणार आहोत. ही मध्यवर्ती कल्पना आहे मंडळी, मंदिर आहे. आणि तिचे विभाग असे आहेत. पहिला विभाग 1 ते 10 या वचनांमध्ये आहे व त्यात बांधकामासाठी साहित्य आपण पाहणार आहोत. दुसरा विभाग 11 ते 18 या वचनांचा आहे. त्यात बांधकामाची पद्धती. आणि तिसरा विभाग 19 ते 22 या वचनांमध्ये आहे व तो बांधकामाचा अर्थ याविषयी आहे. आता आपण बांधकामाच्या साहित्याविषयी पौल काय म्हणतो ते ऐकूया. इफिस्करास पत्र 2 अध्याय पहिली 2 वचने, तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक, लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे. कदाचित या गोष्टी समजण्यास आपणाला अवघड वाटत असतील. मला यावर थोडेसे स्पष्टीकरण करू द्या. तुमच्यापैकी कोणी असे म्हणत असेल की पाप व अपराध यात आम्ही मृत कसे आहोत? परमेश्वर अत्यंत पवित्र आहे व आम्ही तितकेच पातकी आहोत. आमच्या रक्तामध्ये पाप भिनलेले आहे. स्तोत्रकर्ता 51 स्तोत्र 5व्या वचनात म्हणतो, पहा मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पापी आहे. खोटी साक्ष देणे, लबाडी करणे, अप्रामाणिकपणा हे सर्व पापेच आहेत. आणि अशा अनेक पापांनी मानवाचे हृदय भरलेले आहे. तुमच्यापैकी अशी एकतरी व्यक्ती आहे काय की जिने पाप केलेले नाही, जिचे अंतःकरण अत्यंत शुद्ध व पवित्र आहे? पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की मानवी हृदय हे सर्व प्रकारच्या कपटाने भरलेले आहे. असे आम्ही मानव परमेश्वराच्या पवित्र प्रभूच्या दृष्टीने मृतवत आहोत. आमच्यामध्ये त्याचे जीवन नाही. आमच्यामध्ये देवाचा आत्मा, देवाचे पावित्र्य वस्ती करीत नाही. आणि या गोष्टींविषयी पौल म्हणतो, हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे होते. म्हणजे जग जसे पापात चालते तसे तुमचे चालणे होते. म्हणजे जग देव जणू काही अस्तित्वात नाही असे समजून चालते. त्याचे भय न धरता मन मानेल तसे चालते, त्याप्रमाणे तुमचे चालणे होते असे पौल म्हणतो.
पुढे तो म्हणतो, अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या वहिवाटीप्रमाणे असे. आम्ही जी पापात मरण पावलेले त्या आमचा उपयोग सैतान करून घेतो. याच कारणासाठी संप्रदायांची संख्या वाढत आहे. खोटे धर्म संप्रदाय उत्साहाने असे भरलेले आहेत की आम्हाला स्वतःची लाज वाटावी. सैतान त्यांना शक्ती पुरवित आहे. असे म्हणतात की या संप्रदायांमध्ये चमत्कारही होतात. मला या गोष्टींविषयी वाद घालायचा नाही. या चमत्कारांविषयी सावध असा, कारण पवित्र शास्त्रात नमूद केलेले अनेक चमत्कार सैतानही हुबेहूब करू शकतो. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्हाला आत्मिक रूपाने सतर्क होण्याची गरज आहे. 2 अध्याय आणि 3 वचन सांगतं, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूप असे मागे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे आम्ही करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. या 2 अध्यायातील 1 ते 7 ही वचने समजण्यासाठी आपण हे समजून घ्यायला हवे की ग्रीक भाषेमध्ये ही 7 ही वचने एका काल निर्देशक वाक्यामध्ये सामावण्यात आली आहेत. मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. पवित्र शास्त्राचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून थेट मराठीत भाषांतर पंडिता रमाबाई यांनी केले. आजचा प्रश्न इफिस अध्याय 2 नुसार मंडळी ख्रिस्ताचे टिंब आहे. ए. गौरव, बी. शरीर, सी. सामर्थ्य, डी. वैभव. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या ठायी देवाने सामर्थ्य ठेवले आहे. मंडळी ही ख्रिस्ताचे शरीर आहे. देव विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात वस्ती करतो आणि म्हणून आम्ही आता पापात राहून देवापासून दूर जाऊ नये. आम्ही हे जाणावे की ख्रिस्ताला सर्वांच्याहून श्रेष्ठ असा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रियांनो, काय आमच्या जीवनात आम्ही ख्रिस्ताला ते श्रेष्ठ स्थान दिलेले आहे? काय आम्ही जाणले आहे की आम्ही त्याचे शरीर आहोत? विचार करा. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमचं जीवन हे आम्हाला तुझ्याद्वारे प्राप्त झालेलं वरदान असं आहे आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्यावरती परिपूर्णतेने अवलंबून राहण्यासाठी प्रभू परमेश्वरा, ज्या गोष्टी तू आज आम्हाला शिकवल्यास त्या आमच्या अंतःकरणात ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. होय बापा, आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही प्रत्येकानं ऐक्यामध्ये राहावं आणि प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी सिद्ध व्हावं, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे. तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.